नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, आरक्षणामध्ये मी अडथळा आणला असं शिंदे म्हणाले तर त्याच क्षणी राजीनामा देईन असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। तर त्याच वेळी मी राजकारणामधून संन्यास घेईन असंही फडणवीसांनी म्हटलं आहे। जरांगेंना उत्तर देताना फडणवीसांनी रोखठोक भूमिका मांडली आहे। पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे, पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात। इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर त्या ठिकाणी काम करत असतात। आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन, कारण शिंदे साहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो। शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे। आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले, नाहीतर शिंदे साहेबांनी केले, आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलेलो आहे। त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केला आहे, मी निर्णय होऊ दिला नाही, त्या क्षणी राजीनामा देईल आणि मी राजकारणाचा संन्यास देखील घेईन। तुमच्यावरती ही वेळ का आली अशी भाषा वापरण्याची? शेवटी करते तुम्ही त्या राज्यातले। तुम्ही जर आता इतक्या नर्वसपणे शब्द बोलायला लागलात की मी राजीनामा देईल किंवा पश्चाताप आलाय तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात गेल्याला, तर तुम्ही राजीनामा देईल म्हणताय, तर माझी तुम्हाला सरळ सरळच विनंतीची, सरळ सरळ, यात काय आडं बोलत नाही किंवा राजकीय भाषा बोलत नाही। करते तुम्ही या राज्याची। तुम्ही मराठ्यांचं आरक्षण रोखलंय हे सत्य आहे, तुम्ही ते द्या ना। सगळ्या सोयरीची अंमलबजावणी तुम्ही रोखली, हे नाकारून तुम्हाला नाही चालणार।